सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदासराव राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला। या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे प्रबळ दावेदार मानले जात असताना मनोजराव राणे यांना पक्षाने संधी दिली। यावेळी संदेश सावंत काय म्हणाले ते पाहूया। हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून आपला एबी फॉर्म दिलाय, आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब आणि आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। या मतदारसंघातून आपल्याच पक्षाचे संदेश रूप गोट्या सावंत हे देखील इच्छुक होते, असं एकंदरीत समजा त्याने देखील उमेदवारी मागली होती, पण तुम्हाला तिकीट देण्यात आलं, काय सांगता? तसं संदेशजी सावंत हे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते आहेत। बरीच वर्ष त्या भागामध्ये त्यांनी संघटना वाढीसाठी खूप काम केलेलं आहे आणि तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे। तर निश्चितच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या सर्व उमेदवारांना नक्की होईल। हरकुळ मतदारसंघ तुमच्यासाठी नौका मतदारसंघ आहे, दुसऱ्या ठिकाणी येऊन तुम्ही उभं राहिलेला आहेत। प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असेल आणि जिंकण्याची स्ट्रॅटेजी काय असेल? सर्व पहिल्या आधी नौका म्हणता येणार नाही, कारण सर्व गावं, कारण आपण तुम्हाला माहीत असेल की पंचायत समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्या भागात झालेली विकास कामं असतील आणि आता जी संदेशजी सावंत यांच्या माध्यमातून असेल, आमच्या सर्वच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, खूप तळागाळापर्यंत विकास कामं ही त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या आमची जी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची फळी आहे आणि आमचे सर्व जे कार्यकर्ते त्या ठिकाणी नक्कीच यश संपादन करून देतील। आता उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते दिसून येत आहेत, त्या मतदारसंघातले स्थानिक कार्यकर्ते दिसून येत आहेत। केलेलं होतं, त्याच्यामुळे मंडल अध्यक्ष असतील आणि आमचे शक्ती केंद्र अधिकृत महत्त्वाची गोष्ट की हरकुळ हाच महत्त्वाचा जिल्हा परिषद मतदारसंघ होता। कणकवली ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये अखेरपर्यंत एबी फॉर्म कोणाला द्यायचा, मनोज रावणे की संदेश सावंत हे ठरत नव्हतं आणि अखेर एबी फॉर्म तुमच्या बाजूने दिलेला आहे। मात्र संदेश सावंत यांनी सुद्धा इथं अपेक्षा उमेदवार दाखल केलेला आहेच, त्यासोबतच सुरेश सावंत यांनी सुद्धा उमेदवार दाखल केली। त्यानंतर संतोष खंडे यांनी सुद्धा हरकुळ जिल्हा मतदारसंघामध्ये आपली बंडखोरी दाखवून दिलेली आहे, त्यांनी सुद्धा आपला एक उमेदवार दाखल केलेला आहे। मोठ्या प्रमाणात तुमच्या नावाला विरोध करत तिथून त्यांनी बंडखोरी आपली दाखल दर्शवलेली आहे। माझ्या नावाला विरोध असं म्हणता येणार नाही, कारण जसं मी म्हटलं की सर्वांनीच म्हणजे संदेशजी सावंत असलेले त्या भागात बरेच वर्ष संघटना वाढीसाठी त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे आणि बाकीच्यांचं प्रत्येकाला इच्छा असेल, कारण ओपनच्या ज्या सीट होत्या, सर्वसाधारण ज्या सीट होत्या त्या आमच्या तालुक्यामध्ये 2च होत्या, त्याच्यामुळे इच्छुक असणं हे म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी जास्त इच्छुक असणं हे काय सहज शक्य आहे आणि तेच हा थोडं पाहायला मिळेल। या मतदारसंघामध्ये बहुसंख्य ज्या ग्रामपंचायत त्या भाजपच्या ताब्यात आहेत असं एकत्रित बोललं जातं, त्यामुळे विजयाचं सध्याचं गणित कसं असेल? नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये बरीचशी विकास कामं झालेली आहेत आणि जी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची चांगली टीम त्या ठिकाणी आज कार्यरत आहे। जसं सरपंच मॅक्झिमम सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याचाच फायदा हा संघटनेच्या माध्यमातून माझ्या उमेदवाराला होईल। म्हणजे कशी काय नाराजी दूर करायला बंडखोरांची, त्यांना कसं आपलंसं करून घ्या होणार होईल, बरं सगळं शक्य आहे आणि सगळं शक्य होईल नक्की। मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल, ते आमचे सर्व नेते आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल आणि सगळं शक्य होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।